कढीपत्ता हे चित्रपट खूपच छान होता आणि सगळ्या किरदारांनी खूप चांगलं काम केलं. मला खूप आवडला. माझी फॅमिली इथे आहे, सगळ्यांना खूप आवडला. इट वॉज फुल ऑफ इमोशन्स अँड सगळे रडत होते आणि लोकांना जायचं आणि हे मूवी बघावा तुम्ही सगळं. इट वॉज रिअली रिअली ब्युटिफुल. यू मस्ट वॉच दिस मूवी. थँक्यू सो मच. अतिशय सुंदर सिनेमा आहे. ज्या मुलांना लग्न करायचं आहे आणि ज्या मुलांचं लग्न होऊन 4-5 वर्ष झाले त्या सर्व तरुणींनी हा सिनेमा बघावा. शेवटचा क्षण खूप भावनिक होता. छान वाटला. मूवी एक नंबर आहे आणि 100% भावला. कशी वाटली नवरा बायकोची? खूपच सुंदर, मस्त. कढीपत्त्याचा अर्थ कळला का? कढीपत्त्याचा अर्थ शेवट कळला, त्यांनी सांगितलं. एकदम सुंदर पिक्चर आहे. मनाला असं स्पर्श करून गेलं. झालं का कसं तरी? मस्त मस्त खूप छान मूवी आहे आणि इमोशनल एंडिंग खूप छान वाटलं आणि गाणी खूप सुंदर आहेत. सगळ्यांची ऍक्टिंग खूप छान. सुंदर पिक्चर काढलेला. विश्वानी पहिल्या याच्यामध्ये खूप छान पिक्चर केलं. खूप छान गाणी सुंदर, खूप छान गाणी पण पिक्चरायझेशन ओव्हरऑल सगळंच छान आहे. स्लो वाटलं नाही का? स्लो नाही का वाटलं? नाही खूप इमोशनल आहे ना. इंटरव्हल नंतर खूप छान वाटलं. थँक्यू. ऍक्टिंग खूप छान आहे. कढीपत्त्याचा अर्थ कळला का तुम्हाला? हो, नक्कीच. काय गुणधर्म बघायचे. गाणी कशी वाटली? गाणी मस्त, म्युझिक छान. पैसा लगा. एक्सलंट मूवी आणि खूपच सुंदर होतं. ॲक्टिंग, स्टोरी. मला ते कढीपत्त्याचा रेलेव्हन्स तर खूपच आवडला की त्याचं युजेज आणि त्याचं न्यूट्रिशन व्हॅल्यू बेसिकली त्याचं जो महत्त्व आहे आणि सिनेमॅटोग्राफी वॉज एक्सलंट. गाणी कशी वाटली? गाणी खूपच छान, खूपच व्हेरी टचिंग. इनफॅक्ट खूप इमोशनल. इमोशनली खूप टचिंग, एकदम हार्ट टचिंग होती. कुठला स्पेशली जेव्हा सगळ्यांना कळतं आणि त्याला पण कळतं, सगळ्यांना माहिती आहे की त्याला ब्रेन ट्युमर आहे, पण तरी ते सगळे कसे रिॲक्ट करतात आणि आय थिंक दॅट वॉज व्हेरी टचिंग. आजच्या ज्या मुली आहेत म्हणजे घटस्फोटपर्यंत प्रकरण जातात, त्याला कुठेतरी हा मेसेज जाईल का असं वाटतं? हो, डेफिनेटली. कारण आजकाल मॅरेजेस हे फार कॅज्युअली ट्रीट केले जातात आणि ह्याच्यामधनं दिसून येतं की इफ यू बिलीव्ह अँड ट्रस्ट इच अदर, आय मीन यू कॅन गो अ लॉंग वे. आणि आय थिंक हे लाईफ पार्टनरचा जो आहे महत्त्व, तो ह्याच्यातनं डेफिनेटली निघून येईल. कारण आजकाल नाहीतर खूप सिच्युएशनशिप आणि हे ते सगळं चालू आहे. त्याच्यामधनं आय थिंक हे यंग जनरेशनला खूप अपील होईल. आणि मला अजून सांगायला आवडेल की माझा कझन अनिकेत खंडागळे, त्यांनी सिनेमॅटोग्राफी केली जी उत्तम केली आहे. सो आम्ही सगळे हडपसरवरून आलो आहे औंधला बघायला. ओव्हरऑल आय वॉज एक्स्ट्रीमली हॅपी. लोकांना काय आव्हान करतात की एवढं सुंदर मूवीज बघितले पण पब्लिक अजून त्याला येत? मला वाटतं ॲक्च्युली तरुण पिढीने बघावा आणि जास्तीत जास्त सोशल मीडियावरती ह्याचा प्रमोशन करावं. आजकाल इंस्टाग्राम फेसबुकपेक्षा जास्ती ट्रेंडिंग आहे. सो आय थिंक इंस्टाग्रामवरती जास्तीत जास्त प्रमोशन्स व्हावेत त्याचे. त्याच्यामुळे लोकांना जास्ती अवेअरनेस येईल आणि त्याच्यातनं लोक जास्तीत जास्त फुटफॉल होईल थिएटर्समध्ये. दोन्ही कलाकारांचं काम कसं? हो, खूपच छान. आय थिंक दोघंही सुंदर, एकदम एक्सप्रेशन्सपासून ॲक्टिंगपासून सगळं. आय थिंक तिचं मूळ भाषा मराठी नाही आहे, तरी ती साऊथ इंडियन आहे का नॉर्थ इंडियन, आय डोंट नो, पण तिची तरी सुंदर पद्धतीने बोलली मराठी. म्हणजे मला माहिती होतं कारण मी तिचं नाव बघितलं, कुमार, आय थिंक धरती कुमार, पण आय थिंक तरी असं कळून आलं नाही की ती महाराष्ट्र. दोघांनी खूप सुंदर काम केलं. त्यांचं ॲक्टिंग खूप नॅचरल आलं, असं आर्टिफिशियल कुठेही वाटत नव्हतं आणि व्हेरी इट अपील टू अस बिग टाइम. So all the best, and I'm sure I will tell more and more people to come and watch this movie, and definitely I'll spread the word. So thank you so much for bringing such an amazing Marathi movie. कढीपत्ता हा मूवी डेफिनेटली सगळ्यांनी बघायला पाहिजे आणि जास्तीत जास्त ऑडियन्सेसनी मराठी मूवीज बघायला पाहिजे. मराठीमध्ये खूप स्टोरी लाईन असतं, ॲक्टिंग असतं आणि मला पर्सनली मराठी मूवीज खूप आवडतात. सो ऑल द बेस्ट. आई एम नॉट अ महाराष्ट्रियन, हिंदी चलेगा, इंग्लिश भी चलेगा. फैंटास्टिक मूवी. First time I watched a full Maharashtrian movie in Marathi, understood 100%. Awesome. I know personally Bhushan from my professional thing, but I will recommend people watching this movie to watch it with their family. A fabulous, fantastic stuff. Thank you so much. Young people के लिए क्या message दोगे? Pardon? जो जवान बच्चे हैं उनके लिए. One should come with their parents, with the family, should understand
how the social life is and how parents are important in life and how one family will stick together. कडीपत्ता Obviously, Kadipatta, 3 cheers for Kadipatta. चांगलं आहे, चांगलं सगळ्यांनी बघावं असं आवर्जून बघावं असं आहे. फुलेबाई सारखं तुमची भूमिका म्हणजे वाटते ना, हा, त्यांची भूमिका कशी वाटते? चांगली आहे त्याची भूमिका पण म्हणजे बघण्यासारखी आहे. म्हणजे रडायला येतं, म्हणजे घरचीच स्टोरी आहे असं वाटतंय. म्हणजे काय आजच्या तरुण पिढीला काय तुम्ही आव्हान करता? बघावं, म्हणजे विचार करून हे करावं. म्हणजे जे तसं दाखवले त्यांनी, म्हणजे तसं काय होईल पुढे आणि हे होईल, तर ते असं आधी विचार करावा आणि मग निर्णय घ्यावा. म्हणजे तडकाफडकी निर्णय घेऊ नये. एवढा चांगला सिनेमा बघितलाय, बनवलाय, तरी मराठी प्रेक्षक येत नाही, तर काय सांगणार? नाही, बघावं मराठी प्रेक्षकांनी. म्हणजे जो बाकीचं बघण्यापेक्षा आपल्या मराठी भाषा जी आहे त्याच्या पिक्चरला यावं. गाणी कशी वाटली तुम्हाला? गाणी पण छान आहेत, चांगली आहेत, म्हणजे ऐकण्यासारखी आहेत गाणी. म्हणजे असं पिक्चर असं कुठे असं म्हणजे थिएटर बाहेर जावं असं वाटलं नाही? नाही 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 नाही, चांगलं आहे. खूप दिवसांनी खेळून ठेवतो. हो, बघितल्यासारखं वाटतं. खूप छान वाटलं. जसं एखाद्या स्त्रीला कुटुंब कसं सांभाळायचं असतं ते दाखवले सगळं. आजची जी विवाह पद्धती जी बिघडत चालली त्या पिक्चर त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे.